वहिनी, हे सगळं कुठे ठेवायचं? मी काय सांगू? अगं पूजेचं सामान आहे ते. जिच्यासाठी पूजा घातली तिला विचारा ना मग. पूजा श्रीसाठी. आम्हाला काही कळत नाही का? म्हणजे मी जरा खोली आवरायला काढली आहे, जाते. मलाही जप करायचंय, येते मी. बाबांशी बोलली? अरे नाही फार बोलता आलं, खूप काम होतं. मी फक्त त्यांना पूजेचं आमंत्रण दिलं. काय म्हणाले? मोठा पॉज गेला. मग? अरे खूप गर्दी होती रे बँकेत, त्यामुळे नाही फार बोलता आलं. आता संध्याकाळी जाईन तेव्हा बोलीन त्यांच्याशी. आणि पॅनिक होऊ नकोस, शांतपणे बोल. हो. आय लव्ह यू बोथ. वी लव्ह यू टू. जानवी, तुझ्या बाबांना इथे थांबवण्याचं आपल्याकडे खूप मोठं कारण आहे, आपलं बाळ. पण ते म्हणतील. त्यांना जे काही म्हणायचं ते म्हणू देत. तू त्यांच्याशी काय बोलणार आहेस याचा विचार कर. जान्हवीताई, साहेबांनी बोलवले. हो का? बरं श्री, ऐक ना, मला सरांनी बोलवलंय, मी फोन ठेवते आता. ओके, बाय. हा, नंतर बोलते. बाय बाय बाय. वेडी आहे रे बेबी. कुठल्याही गोष्टीचा बाव करून मनात धरून ठेवते ती. क्षमा करून पुढे जाणं जमतच नाही तिला. देवच्या बाबतीतही हेच केलं. एवढं टोक गाठणं बरोबर नाही हे समजतच नाही. सगळ्यांच्यासाठी एवढं सगळं करते पण बोलून घालवते. तू सांगत का नाहीस तिला? आई सांगून शिकण्यातली नाहीये ती, अनुभवातूनच शिकेल. मला नाही वाटत ती काही शिकेल असं. श्री तिला काही बोलणार नाही, जान्हवी समजून घेणार. हिला धडा शिकवणार तरी कोण? तिचं स्वतःचं वर्तन. आई, आयुष्यभर नवऱ्याला सोडून माहेरी राहावं लागणं यापेक्षा दुसरी कुठलीही मोठी शिक्षा असू शकत नाही एका बाईसाठी. त्यातनच काही धडा घेतला नाही बेबीने, तर यातनं काय घेणार आहे? इतकी वर्ष इथे राहते ती माहेरी, केवढी मोठी शिक्षा आहे आई. असं तुला वाटतं, तिला नाही. तिला ती सुटका वाटते. सुटका? हो. मग यापेक्षा काही मोठं व्हायला हवं, म्हणजे अक्कल येणार आहे तिला. असं दिसतंय. मला त्रास होतो तिच्या वागण्याचा. कांता, आता योग सेंटर मध्ये जातोयस ना, तर म्हणजे मी करून घेत नाही, पण मग आता हा पण कशाला मध्ये? सकाळी तुलाही बोलली ना ती. आज काही पहिल्यांदाच बोलली नाहीये मला ती. माझ्या प्रत्येक नवीन सुनेशी नातं निर्माण होताना ही असंच वागलीये, पजेसिव्ह. आज कित्येक वर्षांनी मला जुनी बेबी दिसली. आपल्या आईवरचा आपला अधिकार कमी होतोय असं वाटलं, किंवा आपलं प्रेम शेअर केलं जातंय असं वाटलं की थयाट करणारी. जान्हवीच्या बाबतीत तिनं तसं कधीच नाही केलं. मला पहिल्यांदा वाटलं वयोमानानुसार बेबी बदलतीये. श्रीवरच्या प्रेमापोटी असेल, किंवा जान्हवी या घरात येण्याला माझाच विरोध होता म्हणून असेल, पण जान्हवीच्या वाट्याला बेबीचा हा पॉझिटिव्हनेसचा त्रास कधी नाही आला. तिथं तू मला आणि दादाला अटेन्शन द्यायचीच ना लहानपणी, तेव्हाही तिचं व्हायचंच. तिचा स्वभाव आहे तो. स्वभाव आहे, पण तो बदलला पाहिजे कांता. तुला काय वाटतं आई? मला वाटतं बेबीनं शांत व्हावं. श्रीच्या लग्नाची खटपट केली त्याच्या अपरोक्ष, म्हणून त्या दोघांची माफी मागावी, जान्हवीला स्वीकारावं. एवढी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे तिला, तिनं हा चांगुलपणा दाखवला तर. पण ती तसं करणार नाही, खात्री आहे माझी. कांता, मुलगी आहे ती माझी. मी जन्म दिलाय तिला, पण शहाणपण नाही देऊ शकले. हे तर मी नाही घेतलं तुझ्याकडून. अनुभवाने शिकवलं मला शहाणपण. तुम्ही मुलं असल्यानं तुमच्याशी जशी मी कठोर झाले, तसं तिच्याशी मला होता आलं नाही कांता. ही बातमी जर आपण तिला सांगितली तर? बातमीच्या आधी मनातलं सगळं किलमिश बाहेर पडलं पाहिजे, तरच नातं घट्ट होईल, एका वेगळ्या लेव्हलला जाईल. मग सगळं कसं स्वच्छ आणि पारदर्शी होईल. बातमी सांगायची तर आहेच. ही गोड बातमी त्यांना नाही सांगायची तर कुणाला?
अगं एवढं मोठं तुझं घर आहे, काय हरकत आहे? शेवटी ते तुझे बाबाच आहेत ना. त्यांना या घरात राहायचं नाहीये म्हणजे माझ्या बरोबर राहायचं नाही. मग वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा त्यांना तुझ्या घरी ने ना. म्हणजे वृद्धाश्रमात जाण्याची नामुष्की तरी टळेल आणि त्यांच्याही मनासारखं होईल. काय म्हणते मी, पटतंय का तुला? आई ते तयार होणार नाहीत. तुला चालणार आहे का तुझे बाबा तुझ्या घरी राहायला आले तर? अगं आता कितीतरी मुली आपल्या आई बापांना सांभाळतात. मग त्यांना आपण वृद्धाश्रमात टाकणं बरोबर आहे का? आपण त्यांना टाकत नाही आहोत, त्यांचं ते जातात आणि तेही तुझ्यामुळे. म्हणजे शेवटी सगळ्याचं खापर माझ्याच डोक्यावर फोडताय ना. बरं ठीक आहे, माझ्यामुळे झालंय सगळं, माझ्यामुळे होतंय सगळं. मग आता मी सांगते तो उपाय तरी करून बघा ना. जानू काय मनापासून हो म्हणत नाही. अगं एखाद्या कोपऱ्यात पडून राहतील बिचारे. एवढं मोठं घर आहे तुझं, एक माणूस काही जड होणार आहे का? का तुला आम्ही कोणी नकोच आहोत तुझ्या घरी? मला अगदी हाताला धरून घराबाहेर काढलंस, पण बाबांवर तर जीव आहे ना तुझा. निदान तोंड देखल्या हो तरी म्हणायचंस ना. मी येते हवं तर, मागचं सगळं सोडून. पण तुला मी आलेली पटायची नाही ना. मग त्यांना तरी नाही ना. आई तू जरा गप्प बसणार आहेस का? मी बोलू? तायडा, असं होऊ शकतं का? म्हणजे बाबांना काही दिवस तुझ्याकडे, म्हणजे त्यांचा राग शांत होईपर्यंत. पिंट्या, अरे मला घरी विचारावं लागेल. अगं विचारायचं काय त्याच्यात एवढं? एवढी माणुसकी नाहीये का तुझ्या सासरच्यांना? एका माणसाला राहायला जागा देत नसतील तर एवढं मोठं घर काही जाळायचंय का? अगं वाटल्यास मी बोलते तुझ्या घरच्यांशी. नको. म्हणजे मी बोलते. अरे जानू, तू कधी आलीस? ही काय आत्ताच आले. भिंड्या, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. जावई बापू नाही आले? हो बाबा, तो तयारी करतोय. तयारी कसली? हा पूजेची. म्हणजे मी सुद्धा पूजेचंच आमंत्रण द्यायला आले होते. पूजा? असं काय करताय? मी म्हणाले होते ना तुम्हाला पूजा असणार आहे आमच्या घरी. हो, हा हा, ते होतं लक्षात माझ्या. पण मला वाटलं होतं की अवकाश असेल अजून. ही पूजा झाली की काय मग एका पाठोपाठ एक एक गोष्टी चालूच राहतील. बाबा, आईजी असं विचारत होत्या की तुझ्या घरचे सगळे येतील ना पूजेला? का बाबा, तुम्हाला जायचं होतं का कुठे बाहेर? हं? हो म्हणजे जायचंय, पण त्याला अवकाश आहे अजून. तुझं सगळं मार्गी लागल्याशिवाय काही मी जाणार नाही. सांग, तुझ्याकडे काय काय कधी कधी कार्यक्रम आहेत ते? बाप म्हणून माझ्या कर्तव्यात कुठेच कमी पडायचं नाहीये मला. आणि आजोबा म्हणून? खूप पसारा असतो ग तिच्या खोलीत. नोकरी करते ना, म्हणून काय घराकडे लक्षच नाही द्यायचं का? श्रीचा टॉवेल तसाच होता, धुतलेले कपडे बेडवर तसेच पडलेले होते. आणि आता आपल्याला बोलायची खोटी. अगं आईंना सांगितलं ना बेबीने, तर त्या म्हणाल्या थोडं अस्ताव्यस्त असलं तरच घर वाटतं, नाही तर हॉटेलची रूम वाटेल ती. आईना पण काय झालंय ना काही कळतच नाहीये मला. बेबीचा फुगा मात्र फुटेल इतका फुगलाय आता. मला ना सरे तिचीच काळजी वाटते. म्हणजे आपण कसं एखादी गोष्ट जाऊ दे ना असं म्हणून सोडून देतो, पण तिला नाही ना ग जमत तसं.
पण तिचं म्हणणं अगदीच चूक नाहीये ग. बरोबर आहे सरे, पण अगं आपण बोललो त्याची किंमत असायला पाहिजे ना समोरच्याला. नाहीतर काय अर्थ आहे त्या बोलण्याला. तिने किती वेळा सांगितलं आईना, आई तू नको करूस नको करूस, पण ऐकतच नाहीत ग. मग चिडेल नाही तर काय ती. पण ताई, आता या घरात भांडणं व्हायला नको आहेत. खरंय, पण आता ही आली आहे ना घरी, दुसरं काय होणार आहे. आईची पुरेपुरे भात. खा, पोटभर खा. हल्ली ना खूप भूक लागते हो पण आई याची. लागणारच. माझं एवढं खाऊन झालं ना की आता तुम्ही बसा, मी छान गरम गरम थालीपीठ करून वाढते तुम्हाला. नको ग, आत्ता श्री आणि कांता येतील, त्यांना पण देते गरम गरम करून. थालीपीठ. काय झालंय? जानवी बाळा, खा तू, खा. मुद्दाम करतेस ना तू? मुद्दाम कशाला करेल आई? तू मध्ये बोलू नकोस कांता. का बोलू नको? ती माझी आई आहे. मग माझी आई आहे. बेबी आत्या, श्री प्लीज तू यात काही बोलू नकोस. अगं आई याची तुम्ही खरंच बसा, मी करते आता. ए बस. आता कशाला एवढी नाटकं करतेस ग माझ्या समोर? इतकंच होतं ना तर आधीच करायला घ्यायचं होतंस. नुसतं आपलं चांगले चांगले कपडे घालून मिरवायचं माहितीये. आई काय नोकर आहे तुझी? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काही काय बोलतेस? उचलली जीभ लावली टाळायला. आम्ही सगळे ऐकून घेतो म्हणून काही बोलतेस काय? तू कधी ऐकून घेतलंस रे माझं? उत्तराला प्रत्युत्तर तर तुझं तयारच असतं. आणि तू काय मला सांगतोस रे उचलली जीभ म्हणून? आयुष्यभर तू सुद्धा तेच करत आलास. बेबी, तोंड आवर तुझं. जिभेला लगाम घाल सांगतोय, नाही तर काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस? मारणार आहेस मला? शरयूला मारून समाधान झालं नाही वाटतं तुझं? का आता खुमखुमी परत यायला लागली आहे? आता बायको नाही तर बहीण सापडली तुला? यातच मर्दुमकी आहे ना तुझी? बेबी का थांबवलंस त्याला? तुझ्या मनासारखंच घडतंय ना सगळं? हेच हवं होतं ना तुला? आता कशाला मानभवीपणा करतेस ग? बेबी आत्या, तू काय बोलतेस हे? तू काही बोलूच नको श्री. मला कधी वाटलंच नव्हतं तू इतका बदलशील आणि बायकोच्या आहारी जाशील. आम्ही काही बोलत नाही म्हणून तुझं हे फावलंय. तुझ्यामुळे मला कुठेही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. म्हणजे आता काढू का सगळं? बेबी आत्या, प्लीज मला तुझ्याशी तर भांडायचं नाहीये. आपण शांतपणे बसून बोलून सॉर्ट आउट करूया ना सगळं. हे बघ, मला तुला किंवा इतर कोणालाही दुखवायचं नाहीये. बेबी आत्या, माझं काही चुकलं असेल ना तर प्लीज मला माफ कर. हे बघ, यातलं मी काहीच मुद्दाम केलेलं नाहीये. आणि मुळात तू इतकी का चिडतेस हेच मला कळलेलं नाहीये. आपण भांडून काय होणार आहे? ही मुलगी या घरात असेपर्यंत घरात भांडणच होणार आहेत. कारण त्याच्यासाठी आली ना ती या घरात.
आय एम सॉरी जानवी. कशासाठी? हे सगळं तुझ्या समोर नको होतं व्हायला. श्री, तू माझ्या बरोबर असलास ना की मला कसलंच काहीच वाटत नाही. पण हे सगळं बेबी त्याच्या मनात अजूनही साचलेलं असेल ह्याची खरंच कल्पना नव्हती मला. असू शकतं रे. मुळात त्यांना कुठलीही कल्पना न देता मी या घरात आले. त्या बिचाऱ्यांना माझ्या प्रेग्नन्सी बद्दलही काहीच माहित नाहीये. अगं पण तेच सांगण्याच्या योग्य वेळेची वाट बघतोय ना आपण. अरे पण ती वेळ येईपर्यंत आपल्यातही भांडणच होत होती ना, म्हणून आपल्यातलं प्रेम आटलं होतं का? बेबी आत्या थोड्या शॉर्ट टेम्पर्ड आहेत, पण मनाने खूप चांगल्या आहेत. आणि तू बघ, त्यांना सगळं कळलं ना की माझे सगळ्यात जास्त लाड त्याच करतील. मला खात्री आहे. आय रिअली होप सो. श्री, जी चूक मी केली ती आपण नको करायला. योग्य वेळ येईपर्यंत नातं नको डॅमेज व्हायला. जानवी, योग्य वेळेची वाट बघण्यानं नातं डॅमेज होत नाही. नातं डॅमेज होतं स्वभाव, आणि तो कधीच बदलणार. मान्य आहे. श्री, एक सांगू, उद्या आपल्याकडे पूजा आहे. बाबा सुद्धा येणार आहेत. मला वाटतं ही बातमी आपण सांगून टाकूया सगळ्यांना. तसंही खूप दिवस ही गोष्ट लपूनही राहणार नाही श्री. घरातला ताण निवळेल हे सांगितलं तर. पटतंय ना तुला? आपण आईजीशी बोलूया आणि मग ठरवूया. अरे मग आता थोडा नॉर्मल हो ना. केवढा सिरियस झालाय. काका कसं वागला बघितलंस ना तू. ती ते दोघही तापट डोक्याची माणसं आहेत. पण म्हणून काय हे असलं वागणं ऍक्सेप्टेबल नाही आपल्या घरात. श्री, आता तू वेगळ्याच ट्रॅकवर चाललायस. पण हे बरोबर नाहीये. ही आपली फॅमिली नाहीये. अरे असं होतं ना कधी कधी. पण हे असं नको ना व्हायला. त्यासाठी त्यांना सांगायला हवं. सांगितलं ना काही फरक पडेल असं नाही वाटत. मला वाटतं. हे ना तुझं विशफुल थिंकिंग झालं. अरे माझं मन मला सांगतंय. मनाला वगैरे काही लॉजिक नसतं ग. सगळ्या गोष्टी लॉजिकने नाही सुटत. बर, मला आता वाद नाही घालायचा. ओके, तुला एक जोक सांगू? नको. मग तुझ्या आवडीचं एखादं गाणं लावू? हो. मग मी काय करू की तुझा मूड नॉर्मल होईल? तो इतक्यात नाही होणार नॉर्मल. प्लीज. जान्हवी, मी माणूस आहे अगं, यंत्र नाहीये. माणसासारखा फक्त राग दिसतोय. पण आता हो ना जरा नॉर्मल तू. मला वेळ लागेल. किती वेळ? जान्हवी, तू आपल्या बाळासाठी पण नॉर्मल नाही होऊ शकणार ना? आय एम सॉरी. थँक्यू. आय एम सॉरी. तुझा बाबा काय तुझ्यावर नाही चिडलाय? बाबा ना थोडा वेडाचे. ए, तू माझी निंदा करू नको माझ्या मुलीकडे. आम्ही दोघं ना एका पॅनलचे आहेत. हो, तुला आता जी काय थट्टा करायची ना ती कर माझी, पण एकदा तिला येऊ देत, मग बघ आमची कशी युती होते. तुला आता तिच्या बाबाविषयी जे काय सांगायचंय ना ते सांग, बिंदास सांग, असं काही म्हणणं नाही. पण तिचं ना पहिल्या दिवसापासून ठरलेलं असणार की माझा बाबा आणि मी, आम्ही दोघं असे घट्ट मित्र असणार, बेस्ट फ्रेंड्स. बघितलंस ना, काय? बाळासाठी तुझ्यासारखा ठाम मूड असलेला माणूस सुद्धा बदलू शकतो. मग बेबी आत्यांसारख्या हळव्या मनाची आई नाही बदलणार. अच्छा, हा असा घास घेतलास होय तू? अरे
बरं ठीक आहे, सांगू येऊ द्या, पण त्याआधी एकदा आईयाजीशी बोलूया. पण त्याआधी तुम्हाला प्रॉमिस कर, बेबी आत्या काहीही बोलल्या तरी तू रागवणार नाहीस त्यांच्यावर, नाही चिडणार तू.